2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान गोरक्षकांबाबत वक्तव्य केले होते। यावर आता हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप घेतला जात असून हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा निषेध नोंदवण्यात येत आहे। यावेळी प्रखर हिंदुत्ववादी तसेच गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्ला करत अजित पवारांना जनाची नाही तर मनाची आहे का नाही असे वक्तव्य केले आहे। यावेळी लोकसभेला पवारांना एकच जागा मिळाली आहे आणि मोदींच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री पद देखील मिळाले आहे याची जाणीव पवारांनी ठेवावी। भगव्याचा मान राखून हिंदुत्वाची जाण राखली पाहिजे। अजित पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकत नाहीत। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून अत्यंत चुकीची आणि निषेधार्थ गोष्ट घडली असून मी या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे प्रखर हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे यांनी सांगितले। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी बेजबाबदार स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मला पुरेशी लोकांवर अन्याय झालेला चालणार नाही, मला शेतकऱ्यांवर अन्याय झालेला चालणार नाही आणि गोरक्षकांना गाडी अडवायचा अधिकार नाही। अहो पवार साहेब, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती आहे, दैवत आहे आणि त्या शिवछत्रपतींचं लिखित वाक्य आहे एका पत्रात, गायीचे रक्षण केल्याचे पुण्य होत आहे, त्या महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जीभ चालली कशी? तुम्हाला काही जनाची नाही पण मनाची तरी आहे का नाही? लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त 1 जागा मिळाली होती। चेहरा पाहण्यासारखा झाला होता पवार साहेबांचा। कोणाला आठवत असेल तर बघा, डोळे दाखवायचे नाही म्हणून गॉगल लावायचे त्यावेळेला। आणि आता आमचे सगळे धर्माचार्य बाहेर पडले, हिंदुत्वाची सगळी पुण्याई मागे त्यांच्या उभी राहिली, मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं। अरे जाणीव ठेवा, हिंदुत्वाची जाणीव ठेवा, भगवायची काहीतरी मान राखा भगवायचा। सरळ बोलून टाकलं त्यांनी की पोलिसांनी कुठल्याही गोरक्षकांना मदत करू नये म्हणून। आणि रश्मी शुक्ला आणि ते मुंबईचे देवेन भारती नावाचे आयुक्त हे त्यांच्या मिटिंगला उपस्थित होते। अजित पवारांना माझी विनंती आहे, तुम्ही डॉक्टर आंबेडकरांची जागा देऊ शकत नाही। डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे, कलम 48 असं म्हणतं, या देशातलं पशुधन जे आहे, गाय बैल म्हैस यांच्या कत्तल होऊ नये म्हणून राज्य सरकारने कायदा केला पाहिजे। आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यावर मी आता टीका केली तरी सुद्धा त्या कायद्यात म्हणलेलं आहे, कोणतीही गाय कापता येणार नाही, कोणताही बैल कापता येणार नाही, कोणताही वासरू कापता येणार नाही, या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करता येणार नाही। आणि पुढे असंही म्हणलेलं आहे की कोण दूध देणारी म्हैस कापता येणार नाही, शेती योग्य म्हैस कापता येणार नाही, पुनरुत्पादन करणारा रेडा कापता येणार नाही, पारडी कापता येणार नाही, फक्त म्हातारी म्हैस कापायला परवानगी आहे। पण त्या मुसलमानांना अजित पवारांनी जर सांगितलं असतं की तुम्ही बोकड खा, म्हैस खाण्याचा आग्रह कशाला करता, गाय आणि बैल चोरून कशाला कापता, तर आम्ही म्हणलं असतं की या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शोभतो म्हणून। परंतु अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद गोष्ट आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडून घडलेली आहे आणि या पवित्र व्यासपीठावरून मी त्याचा निषेध करतो।